तुम्हाला पूर्ण करावं लागतील. लक्षात आलं. त्यानंतर हे दोन सब्जेक्ट झाले जे तुमच्या बीएससीच्या मेजर शाखेशी रिलेटेड असणार आहे. लक्षात आलं. दोन सब्जेक्ट तुम्ही निवडलेले असतील. आता तुम्ही ठरवून घ्या तुम्ही ऍडमिशन फॉर्मवर कोणकोणते घेतलेले आहेत ते. लक्षात आलं. त्यानंतर तिसरं व्हर्टिकल आहे ओपन इलेक्टिव्ह कोर्स, जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्स, त्याला जीओईसी असं म्हणतो. विद्यापीठाने किंवा या नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू काय आहे की विद्यार्थ्याने मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण घेतलं पाहिजे. कसं मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे वेगवेगळ्या दुसऱ्याही शाखेचं त्याला शिक्षण घेता आलं पाहिजे. त्या उद्देशाने ओपन इलेक्टिव्ह, जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह हा कोर्स प्रत्येक शाखेला ठेवण्यात आलेला आहे. त्या जेनेरिक ओपन इलेक्टिव्हचा वैशिष्ट्य काय आहे तर तुम्ही या दोन विषयाबरोबर सायन्सचा ओपन इलेक्टिव्ह विषय घेऊ शकत नाही. तर तुम्हाला ओपन इलेक्टिव्ह म्हणजे जो ओपन पर्याय आहे, तुम्ही ज्या विषयातले मेजर विषय घेतले, ज्या फॅकल्टीतले ज्या शाखेतले मेजर विषय घेतले आहेत ते सोडून तुम्हाला दुसऱ्या शाखेचे इलेक्टिव्ह कोर्स घ्यावे लागतात. उदाहरणार्थ तुम्ही बीएससीचे आहात तर तुम्हाला कॉमर्स किंवा आर्ट्स फॅकल्टीतले विषय, आर्ट्स फॅकल्टी मधील विषय ओपन इलेक्टिव्हच्या अंतर्गत दोन विषय घ्यायचे आहेत. हे दोन विषय घ्यायचे आहेत. हे विषय फक्त 50-50 मार्काचे आहेत. त्यातलं 30 मार्काचं